एका छोट्याशा खेड्यात रामू नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. रामू फारच प्रामाणिक, मेहनती आणि देवभक्त होता. त्याचं घर लहानसंच होतं आणि देवासाठी एक लाकडी देवघर त्याने स्वतः बनवलं होतं. रोज सकाळी उठून तो देवाची पूजा करत असे आणि म्हणत असे, हे देवा, तूच माझा सखा, तूच माझा आधार. पण गावात काही लोक असे होते जे श्रीमंत होते आणि आपल्या श्रीमंतीचा गर्व करत असत. त्याच्याकडे मोठी मोठी सोन्याची देवघरं होती. त्यावर कोरीव काम, रत्ने आणि पुष्कळ दिखावा. एकदा एक श्रीमंत व्यापारी गावात आला. त्याने गावकऱ्यांना सांगितलं की देवाचं खरं रूप सोन्यातच असतं. जो देवाला सोन्याच्या देवघरात ठेवतो त्याच्यावर देव खुश होतो. हे ऐकून अनेकांनी आपली देवघरे सोन्याची बनवायला सुरुवात केली. पण रामू शांतपणे म्हणाला, माझा देव मनात आहे. लाकडाचं असो वा सोन्याचं, तो भक्ती बघतो, भौतिक वस्तू नाही. गावकऱ्यांनी रामूचा उपहास केला, पण रामू आपल्या भक्तीत मग्न होता. काही दिवसांनी गावात मोठा पूर आला. पाण्याने सर्व घर वाहून नेली आणि अनेक सोन्याची देवघर पाण्यात बुडाली. पण रामूचं लहानसंच घर आणि त्याचं लाकडी देवघर सुरक्षित होतं, कारण ते एका उंच टेकडावर होतं. पूर ओसरल्यावर गावकऱ्यांनी पाहिलं की रामूचं देवघर तसंच आहे. ते रामूकडे आले आणि त्याच्यापासून शिकू लागले की खरी भक्ती हृदयातून होते.